नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपवास का करावा आणि त्याचे महत्त्व एवढे का आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खास करून महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता दिवस आहे आणि हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपवास कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचा गुरुवारचा उपवास हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. अनेक भक्त दर गुरुवारी श्रद्धेने उपवास करतात आणि स्वामींच्या नावाचा जप करतात. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवून केलेला उपवास हा भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतो, मनाला शांती आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवतो. अनेक महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न कायम असतो, महिलांना हा उपवास करता येतो का? तर हो, महिला हा उपवास पूर्णपणे करू शकतात. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपवास करू शकतात. परंतु प्रत्येक स्त्रीची तब्येत आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे उपवास करताना आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर एखादी स्त्री गर्भवती असेल किंवा तिला काही आरोग्याच्या समस्या असतील तर तिने पूर्ण उपवास न करता फलाहार घेऊन देखील हा उपवास करू शकतात. स्वामी समर्थ महाराजांना भक्तांची भावना महत्त्वाची असते, कठोर नियम नव्हे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मासिक धर्माच्या काळात महिलांनी हा गुरुवार उपवास करावा का? अनेक महिलांना वाटते की मासिक धर्म असेल तर उपवास पूर्णपणे बंद करावा. परंतु दिंडोरी प्रणीत गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांनी या काळामध्ये पूजेचे काही भाग टाळून फक्त उपवास आणि मंत्रजप चालू ठेवू शकतात. मासिक धर्माच्या काळामध्ये देवघरामध्ये जाऊन पूजा करणे, नैवेद्य दाखवणे टाळावे. परंतु मनामध्ये स्वामी समर्थाचे नामजप आपण करू शकतो, यामध्ये काहीही अडचण नाही. स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धेला महत्त्व देतात. त्यामुळे मनापासून केलेला जप आणि श्रद्धेने ठेवलेला उपवास स्वामींना नक्कीच प्रिय असतो. त्यामुळे मासिक धर्माच्या काळात फक्त पूजा टाळून उपवास चालू ठेवावा आणि नंतर एक गुरुवार अतिरिक्त करून तो नियम पूर्ण करता येईल. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपवास सोप्या पद्धतीने कसा करावा हे पाहूया. यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करावेत, कारण स्वच्छता हा कोणत्याही उपासनेची पहिली पायरी आहे. स्नान केल्यानंतर घरातील देवघरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांतपणे बसावे. त्यानंतर धूप दीप लावावा. यावेळी मनामध्ये कोणतेही वाईट विचार न ठेवता पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी प्रार्थना करावी. मग हळूहळू स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. हा मंत्र मनाला शांत करतो आणि भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी शक्य तितक्या वेळा हा मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. उपवास करताना काही साधे नियम पाळणे देखील महत्त्वाचे आहे. पहिला नियम म्हणजे सूर्योदयाच्या वेळी स्नान करून दिवसाची सुरुवात करणे. दुसरा नियम म्हणजे दिवसभर शक्य असल्यास पूर्ण उपवास करणे किंवा फलाहार घेणे. काही भक्त दिवसभर फक्त पाणी आणि फळे खातात, तर काही साबुदाणा, खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. तिसरा नियम म्हणजे या दिवशी घरामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळावा. गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित दिवस असल्यामुळे त्या दिवशी घरामध्ये सात्विक वातावरण ठेवावे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चौथा नियम म्हणजे शक्य तितक्या वेळा श्री स्वामी समर्थ जप करणे. काम करत असताना, चालताना किंवा बसताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत राहणे. यामुळे मन एकाग्र राहते आणि दिवसभर स्वामींची आठवण राहते. पाचवा नियम म्हणजे प्रवास किंवा काही काम आले असले तरी उपवास चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्वामींची सेवा ही फक्त देवघरापुरती मर्यादित नसते, ती आपल्या दैनंदिन जीवनात देखील असते. आता आपण पाहूया की गुरुवारच्या दिवशी घरी साधी पूजा कशी करावी. यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर धूप दीप लावावे आणि त्यानंतर नमस्कार करावा. त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि नैवेद्य म्हणून सात्विक नैवेद्य दाखवावा.
काही भक्त केवळ फळांचं नैवेद्य दाखवतात, कारण स्वामींना भक्तांची भावना महत्त्वाची असते, पदार्थांची संख्या नाही. गुरुवारच्या दिवशी दान करणे देखील अत्यंत पुण्यकारक मानले जाते. कावळ्याला दहीभात देणे, गाईला हिरवा चारा देणे, त्याचप्रमाणे मुंग्यांना साखर टाकणे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करणे हे महत्त्वाचं मानलं जातं. छोट्या छोट्या दानामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होते. तसेच गुरुवारच्या दिवशी कपाळावरती अष्टगंधाचा टिळा लावणे आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुळशीपत्र अर्पण करणे देखील शुभ मानले जाते. भक्तांनो, दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वामी समर्थ सेवेसाठी काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच मांसाहार टाळणे, मनात स्वच्छ विचार ठेवणे आणि शक्य तितका मंत्रजप करणे. गुरुमाऊली सांगतात की स्वामींची सेवा ही केवळ विधी नाही, तर ती आपल्या जीवनाचा एक भाग असायला हवी. म्हणून दर गुरुवारी शक्य तितक्या भक्तिभावाने स्वामींचे स्मरण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा. महिलांसाठी त्यांनी एक सुंदर मार्ग सांगितला आहे की मासिक धर्माच्या काळामध्ये पूजा टाळली तरी चालेल, पण जप आणि उपवास मनाने चालू ठेवावा, कारण स्वामी समर्थ भक्तांच्या अंतःकरणातील भावनांना महत्त्व देतात. त्यामुळे गुरुवारचा उपवास हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा उपवास केल्याने मन शांत होते, घरातील वातावरण सकारात्मक बनते आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते. स्वामींचे हे 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार उपवास केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत असतात. त्यामुळे तुम्ही 9 किंवा 11 गुरुवार आवर्जून करावेत. काही भक्त सांगतात की सतत स्वामी समर्थ महाराजांचे जप केल्याने मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. घरात सतत तणाव किंवा भांडणाचे वातावरण असेल तर गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचा जप आणि उपवास केल्याने घरातील वातावरण हळूहळू शांत होऊ लागते. तसेच अनेक भक्तांना असे अनुभव आले आहेत की आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या आहेत आणि जीवनामध्ये स्थिरता येऊ लागली आहे. भक्तांनो, या सर्व अनुभवामागे एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. जर आपण स्वामी महाराजांवरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने हा उपवास केला तर त्यांच्या कृपेचा अनुभव आपल्याला सुद्धा येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, उपवास म्हणजे केवळ अन्न न घेणे नाही, तर मन शुद्ध ठेवणे, वाईट विचार टाळणे आणि शक्य तितके चांगले कर्म करणे हे देखील महत्त्वाचे आहे. गुरुवारच्या दिवशी शक्य असल्यास कोणालाही दुखावू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि शक्य तितके शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, कारण हीच खरी स्वामी सेवा आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवरती सदैव कृपा ठेवतात, परंतु ती कृपा अनुभवण्यासाठी भक्तांनी श्रद्धा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही गुरुवारचा उपवास सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजपासूनच स्वामींच्या नावाने एक छोटासा संकल्प करा. मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू करा आणि श्रद्धेने गुरुवारचा उपवास करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील आणि मन शांत होईल आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा अनुभवायला मिळेल. भक्तांनो, जर तुम्ही आधीपासूनच गुरुवारचा उपवास करत असाल तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण तुमचा अनुभव इतर भक्तांना देखील प्रेरणा देऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी समर्थ भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. अशा स्वामी समर्थ भक्ती आणि सेवेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.